नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण उंची वाढवणं आणि यावर आयुर्वेदिक उपचार या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अरविंद तुळशीरामजी मेहरे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अरविंद मेहरे यांचं शिक्षण BAMS MD हे आयुर्वेदिक शास्त्रातून झालंय. त्याचप्रमाणे त्यांचं PhD हे चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयामध्ये झालेलं आहे. त्यांना आयुर्वेद शास्त्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते लहान मुलांचे आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या 18 वर्षांपासून फक्त आयुर्वेद या उपचार पद्धतीनं लहान मुलांच्या आजारांवर उपचार करतायत ते. तर आजवर त्यांनी हजारो मुलांना आयुर्वेद उपचार पद्धतीनं व्याधीमुक्त देखील केलंय. डॉक्टर अरविंद मेहरे हे विश्वदत्त आयुर्वेद चाइल्ड हेल्थ केअर सेंटर या भारतातील पहिल्या मुलांच्या आयुर्वेदिक चिकित्सा केंद्राचे संचालक आणि मुख्य चिकित्सक आहेत. तसंच महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलन या सर्वात जुन्या संस्थेच्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष आहेत. डॉक्टरांना त्यांच्या या कार्याबद्दल सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांकडून पुरस्कारही मिळाले. त्यांची सेवा पुण्यासह निगडी, मुंबई, दादर, नाशिक, नागपूर, अमरावती इथे उपलब्ध आहे. तर डॉक्टर, आपल्या चिकित्सा केंद्रामध्ये लहान मुलांच्या कोणकोणत्या आजारांवर सगळ्यात आधी उपचार केले जातात? आपल्या श्री विश्वदत्त आयुर्वेद भारतातील पहिल्या लहान मुलांच्या आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रामध्ये आपण मुलांच्या विविध आजारांवर ट्रीटमेंट ही करतो. त्यासाठी आपण अशी स्पेशल चिकित्सा पद्धती अशी डेव्हलप केलेली आहे. मुलांचे जर आजार बघितले आपण तर वेगवेगळ्या भागांमध्ये आपण त्याचं विभाजन करू शकतो. जसं की सुरुवातीला आपण वारंवार होणारे आजार, याच्यात सर्दी, खोकला, जुनाट सर्दी, बालदमा, अस्थमा, त्याच्यानंतर वारंवार जे जुलाब होणं, पोट दुखणं, शय्यामूत्रता म्हणजे अंथरुणात सू करणं, त्यानंतर त्वचेचे विकार, एलर्जी, अशा आजारांचं आपण त्यामध्ये विभाजन करू शकतो. दुसरा म्हणजे जे क्रोनिक आजार जे आपण जसं म्हणू शकतो की मोठ्या वयातल्या माणसांना होतात तसे आता लहान मुलांना ते व्हायला लागले. जसे की डायबिटीज झालं, त्याला टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज, किडनीचे विकार, त्यामध्ये हायड्रोनेफ्रोसिस किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम हे मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर पॅनक्रियाचे विकार, थायरॉइडचे विकार आता लहान मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहेत. दुसरं म्हटलं म्हणजे आता त्यानंतरचा जो भाग आहे आता लिव्हरचं, म्हणजे लिव्हरचे डिसीज हे मोठ्या प्रमाणात आपल्याला लहान मुलांमध्ये बघायला मिळत आहे. आता मागच्या आठवड्यातलेच 2 भाग जर आपण 2 मुलांच्या विषयी बघितलं तर एक 8 महिन्याचा मुलगा ज्याच्यामध्ये बेंगलोरवरून आपल्याकडे आलेला होता की त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलेला आहे. दुसरा म्हणजे 16 वर्षाचा मुलगा जो गोरखपूरवरून आपल्याकडे आलेला होता की म्हणजे त्याला पण लिव्हर ट्रान्सप्लांटचं सांगितलं. म्हणजे एवढ्या छोट्या वयामध्येही लिव्हर ट्रान्सप्लांटच्या अशा केसेस आता यायला लागलेल्या, पण आपण आयुर्वेदिक पद्धतीनं त्यांच्यावर उपाययोजना करून त्यातनं बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. दुसरं म्हणजे मुलींना वयात येणाऱ्या मुलींच्या विषयीचं जर सांगायचं असेल तर मुलींना वयात येणारे आजार जसे की अर्ली पाडी येणं किंवा उशिरा पाडी येणं, त्यानंतर पिंपल्स येणं, अनैसर्गिक केस येणं, अशा पद्धतीचे आणि स्वभावात बदल होणं, मूड स्विंग वगैरे अशा मुलींच्या विषयी आजार आपल्याला बघायला मिळत आहे. दुसरं म्हणजे आता न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हे आता मोठ्या प्रमाणात आपल्याला आजार बघायला मिळत आहे. याच्यामध्ये जसं ऑटिझम झालं, डाऊन सिंड्रोम झालं, सेरेब्रल पाल्सी झालं, ADHD, OCD, ADD, डिले माइलस्टोन, मस्क्युलर डिस्ट्रोफी, न्यूरोलॉजिकल अँड क्रोमोझोमल डिसऑर्डर, अशा मोठ्या प्रमाणात आता हे नवीन आजारांची जत्री निर्माण झालेली आहे मुलांमध्ये. जर या आजारांविषयी जर आपण बघितलं तर आधुनिक शास्त्रामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात याच्यावर संशोधन सुरू आहे किंवा होत आहे, परंतु याच्यात पाहिजे तसं यश आपल्याला मिळत नाही आहे. म्हणून हे आजार कधी न बरे होणार असाच जनमानसामध्ये समज आहे. तरी पण आपण या आजारांसाठी आपल्या आयुर्वेदिक चिकित्सा शास्त्रातील संहितेतून दीर्घ असा अभ्यास करून त्यातनं संशोधन करून आपण नवीन औषधी योजना तयार केलेली आहे. औषधं आणि पंचकर्माचा जर आपण याच्यावर उपयोग केला तर या आजारातून आपल्याला बाहेर पडता येतं. आतापर्यंत आपण हजारो मुलांना यातनं बाहेर काढलेलं आहे. अशा पद्धतीनं हे जे आजार आहेत कधी न बरे होणारे हे आता बरे व्हायला किंवा त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत होत आहे. या आजारांसाठी फक्त भारतातूनच नाही तर ऑल ओव्हर म्हणजे विदेशातून पण आपल्यासाठी याच्यासाठी आई वडील मुलांना बरं करण्यासाठी येतात. यामध्ये UK, US, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया, टर्की इथनं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे या आजारांसाठी पालक येतात. याच्यासाठी बरेचसे पालक आपलं ऑनलाईन कन्सल्टेशन करतात आणि आपण त्यांना कुरिअरनं वगैरे मेडिसिन पाठवतो.
याच्यामध्ये कसं होतं की आपल्या इथं या आजारांसाठी फक्त बरे होत नाही एवढंच सांगितलं जातं किंवा पीस थेरपी, ओटी अशाच पद्धतीनं सांगितलं जातं. पण तिथे विदेशामध्ये जर आपण बघितलं तर यांचा एक ग्रुप तयार करतात तिथं. त्या ग्रुपिझममध्ये त्यांना काउन्सिलिंग किंवा बाकीच्या गोष्टी करतात. मग तिथं आपल्या त्या ग्रुपमधले आपल्याकडे बरेचसे ज्या मुलांना आपण ट्रीटमेंट दिली त्यांना बरं वाटलं, त्यांच्या थ्रू आपल्याला बरेचसे पेशंट तिथनं बाहेर विदेशातनं आपल्याला मिळालेले आहे. असे जे क्रोनिक समजल्या जाणारे आजार आहे या आजारांवर पण आपण मात करू शकतो. आणि या आजारांमध्ये आपला हा मोटिव्ह आहे की मुलं हे इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे, सोशलाइज व्हायला पाहिजे आणि स्वतःचं आयुष्य स्वतः जगले पाहिजे. अशा पद्धतीनं आपण याच्यावर काम करून यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. अगदीच. आता तुम्ही लहान मुलांना होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांचा उल्लेख केला, मात्र त्यावर आयुर्वेदामध्ये यशस्वीरित्या उपचार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ते उपचार करतायत. मात्र लहान मुलांच्या बाबतीत कुठेतरी पालकांना काळजी असते की आपल्या मुलांची उंची बरोबर वाढते की नाही, किंवा त्याच्या वजनानुसार, त्याच्या वयानुसार त्याची उंची कुठेतरी कमी आहे. तर उंची वाढवण्यासाठी देखील आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने उपचार केले जातात? तर उंची हा खूप जर आपण बघितलं तर जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सगळ्यांचा. आम्ही ज्यावेळेस आता गेली 18 वर्षापासून आपण उंची या विषयावर काम करत आहे, ज्यावेळेस आमच्याकडे आई वडील उंचीसाठी घेतात तर त्यांच्यामध्ये बराचसा गैरसमज असतो की त्यांचा रास्त कारण पण आहे आपण जर बघितलं. पण इतर वैद्यकीय शास्त्रांकडे ते गेल्यानंतर त्यांना असं कळतं की उंची ही नैसर्गिक आहे, ही वाढतच नाही, किंवा हार्मोनल चेंजेसमुळे आहे, किंवा काहीतरी आजारांमुळे आहे, की या उंचीमध्ये काही बदल घडत नाही किंवा ती नॅचरल आहे तशीच राहणार. तर या कारणांमुळे किंवा याच्यावर हार्मोनल थेरपी किंवा ग्रोथ हार्मोनची ट्रीटमेंट ही दिली जातं. पण त्याच्याही बरेचसे असे साईड इफेक्ट हे मुलांना दिसतात. म्हणून आईवडिलांना असं सांगितलं जातं की तुम्ही याच्यावर ट्रीटमेंट घेऊ नका. पण त्यामुळे आईवडील हे निराश होतात आणि अशा पद्धतीनं आमच्याकडे आल्यानंतर सांगतात की आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो पण आमची उंची वाढत नाही. तर त्या आईवडिलांना असं सांगू इच्छितो की आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आपण व्यवस्थित त्या पद्धतीनं जर ट्रीटमेंट घेतली, त्याच्या तशा प्रकारची आपण संशोधित ट्रीटमेंट तयार केलेली आहे, त्याचा जर भाग आपण वापरला तर ही उंची ही निश्चितच वाढते. आतापर्यंत आपण हजारो मुलींची उंची वाढवली आहे आणि वाढवत पण. जर आयुर्वेदिक शास्त्रानुसार जर उंचीचा जर शरीराचा उंची वाढवण्यासाठी जर शरीराचा आपण बघितलं, शरीराची रचना, तर जेवढा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये शरीराच्या रचनेचा उहापोह केला तेवढा कशातच नाही आहे. जसं आपण उंची वाढवण्यासाठी जर बघितलं तर जसं शरीरामधला पंचमहाभूत हे महत्त्वाचं आहे, त्यानंतर 3 दोष आहेत, 7 धातू आहेत, याचा आपण विचार केला जातो. पंचमहाभूतातला जो आकाश आहे, कुठलीही गोष्ट वाढण्यासाठी आपल्याला पेस हवी असते. तर पेस जर आपण बघितलं तर पोकळी तयार करणं गरजेचं असते, त्यासाठी आकाश या महाभूताचा आपण विचार करतो. त्यानंतर जो असतो दोष, जे वात पित्त कफ 3 दोष सांगितलेले आहेत, त्यातला जो कप दोष आहे याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या व्यवस्थित असणं गरजेचं असतं उंचीसाठी. त्याच्यानंतर जे 7 धातू सांगितले, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, त्यातला अस्थि म्हणजे हाडांची वाढ होणं गरजेचं असते. कारण की वजन उंची वाढवण्यासाठी आपल्या हाडांची खूप वाढणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी हाडं वाढण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण पेस म्हणजे अशी ज्यावेळेस एक्झरसाइज करून आपण पोकळी तयार होते अशी ते पेस तयार होणं गरजेचं असते हाडं वाढण्यासाठी. त्याच्यासाठी मसल म्हणजे आपल्या स्नायूची पण बळकटी हवी असते. निव्वळ पेस वाढून गरज नाही तर ते पुन्हा लॉक होते, तर ते मसल पण त्या पद्धतीने ताकद असणे पाहिजे की जेणेकरून ते होल्डिंग करणं पाहिजे. मग त्यासाठी आपण जे काय आयुर्वेदिक औषधं वापरतो, आयुर्वेदिक औषधं ही फक्त हाडं वाढवण्यासाठी नाही तर जो हाडांचा दोष आहे तो कमी करतात आणि हाडं वाढवण्यासाठी जे काही आपण संशोधित औषधी आहेत ती वापरली जातात. याचा कंबाईनली जर आपण उपयोग केला तर हे 100% आपल्याला उंची वाढवण्यासाठी मदत होते. आजपर्यंत आपण हजारो मुलींची उंची अशा पद्धतीनं वाढवलेली आहे. त्यामुळे आईवडिलांनी काळजी न करता जर व्यवस्थित औषध उपचार केले तर उंची ही निश्चितच वाढते. आता आपण जे आहे की जसं की उंचीविषयी जो गैरसमज आहे किंवा योग्य माहिती मिळत नाही त्याबद्दल आपण थोडंसं एक उदाहरण मी सांगतो की परवाच आपल्या क्लिनिकमध्ये धुळ्यामधनं एक पेशंट आला होता. म्हणजे ती मुलगी आली, जर तुम्ही अक्षरशः बघू शकत नाही, म्हणजे त्याला ती मुलीचं वय होतं 10 आणि उंची होती 93 सेंटीमीटर फक्त. म्हणजे जसं की 3 ते 4 वर्षाच्या मुलांची असते. त्यांनी तिथं ते म्हटले, त्यांना मी विचारलं की तुम्ही आत्तापर्यंत का बरं बघितलं नाही याच्यासाठी. नाही म्हणे आम्ही आमच्या तिथं बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, ते म्हटले की बाकी बौद्धिक पातळी तिची व्यवस्थित आहे पण तिची फक्त उंची नाही. मग त्यांनी कॅल्शियम वगैरे असे तसेच फक्त आम्हाला औषधं दिले पण पुढे काही उंची वाढली नाही. मग ते म्हटलं मग एवढा वेळ तुम्हाला लागला म्हणजे आमचा पत्ता कसा मिळाला, तर ते म्हणे आमच्या रिलेटिव्हनी आम्हाला सांगितलं त्यानंतर आलं. म्हणजे अक्षरशः बघा, म्हणजे जर व्यवस्थित माहिती नाही मिळाली तर त्या मुलीला पॅम्परिंग म्हणजे जर आपण बघितलं तर साधारणतः ती 4 वर्षाची मुलगी म्हणजे 4 वर्षाची मुलगी वाटत होती पण ती होती 10 वर्षाची. म्हणजे 11वर रनिंग तिला सुरू झालेलं होतं आणि तिला आई कडेवर घेऊन आली होती. म्हणजे
म्हणजे अशा पद्धतीनं जर व्यवस्थित माहिती नाही मिळाली आणि त्याबद्दलचं उहापोह नाही झाला तर आपल्याला अशा पद्धतीचे उदाहरण बघायला मिळतात. अगदीच. खरं तर आतापर्यंत अशी हजारो लहान मुलं असतील ज्यांच्यावर तुम्ही यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. त्यातील काही रुग्ण देखील आहेत. त्यातीलच एका रुग्णाचा आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहूयात. माझं नाव अनिल आहे. माझी हाईट पहिल्यांदा फारच कमी होती. त्यानंतर मी कॉलेजमध्ये गेल्यामुळे त्यानंतर मला माझे मित्र, कॉलेजचे वर्गमित्र वगैरे ते मला हाईटवरून टोन्स मारायला लागले किंवा चिडवायला लागले. त्या बाबतीत फॅमिली मेंबर इतर लोक पण मला हाईटवरून बोलत होते. त्यानंतर माझ्या फॅमिलीवर मी खूप दवाखाने केले किंवा उपचार त्या हाईटीवरती केले. डॉक्टर्स बघितले, सल्ले घेतले, पण ते सल्ले तर काही कामाला नाही आले. हाईटीबद्दल हाईट काही बिल्ड झाली नाही आहे. त्यामुळे माझी कॉन्फिडन्स हाईट नाही वाढवल्यामुळे माझी कॉन्फिडन्स पण डल होत गेली लोकांसमोर बोलण्याची किंवा लोकांसमोर थांबण्याची. पण त्यानंतर मला एकाकडून डॉक्टर मेहरे यांचा पत्ता मिळाला. मिळाल्यानंतर मी त्यांच्या इथे गेलो तर त्यांनी मला 7 ते 8 महिन्याचा कोर्स सांगितला होता. तर तो 7 ते 8 महिन्याचा कोर्स मी पूर्ण केल्यानंतर माझी हाईट 2 इंच वाढली. त्या हाईट वाढल्यामुळे मला कॉन्फिडन्स पण माझ्यात अनुभवायला लागला आणि मी लोकांबरोबर पण खूप घुलून मिळून बसायला लागलो. त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं या बाबतीत. यासाठी मी डॉक्टर मेहरे यांचे खूप आभार मानतो. तर आत्ताच आपण पाहिलं लहान मुलांना होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदामध्ये देखील यशस्वीरित्या उपचार करण्याची ताकद असते आणि हेच उपचार जर तुम्हाला करून हवे असतील तर स्क्रीनवर डॉक्टरांचे नंबर तुम्हाला दिसतायत. नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण उंची वाढवणे आणि यावर आयुर्वेदिक उपचार या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अरविंद मेहरे. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. जसं तुम्ही सांगितलं की काही लहान मुलांची उंची वाढत नाही, मात्र त्यावर देखील उपचार असतात. मात्र पालकांना जर वेळीच ट्रीटमेंट सुरू करायची असेल तर नेमकी उंची वाढत नाही यामागे कारणं कोणती आहेत आणि मग त्यावर उपचार कशा पद्धतीनं केले जातात? उंची न वाढणे याच्यासाठी जर आपण कारणं बघितली तर हा प्रत्येकच आईवडिलांच्या मनात प्रश्न असतो की उंची का बरं वाढत नाही किंवा कसं हे होत नाही, याच्यासाठी कारणं काय आणि आपण काय केलं पाहिजे. तर त्यांना मी सांगू इच्छितो की उंची न वाढण्यासाठी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस अनुवांशिकता हा एक सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. दुसरा जे असतं वारंवार आजारी पडणं. तिसरं जर आपण बघितलं तर साधारणतः माता जी गर्भिणी असते त्यावेळेस वारंवार आजारी पडणं हा पण एक भाग बघितला जातो. त्यानंतर कुपोषण म्हणजे मालन्यूट्रिशन किंवा रिकेट सारखे आजार आपण बघितली जातात. दुसरं जर बघितलं की साधारणतः शरीराची वाढ न होण्यासाठी थायरॉइड हा आजार पण एक थायरॉइड आणि पिट्युटरी ग्लँड असतात ते पण आपण बघितला जातो. त्यानंतर गर्भाशयामध्ये जुळा तिळा गर्भ असणं हे पण एक कारण आहे की ज्याच्यामुळे उंची वाढत नाही. आणि नंतर म्हटलं तर मासिक पाळी अर्ली येणं, लवकर मासिक पाळी येणं मुलींमध्ये हा पण एक उंची न वाढण्यासाठी एक कारण आपण बघितलं जातं. अशी हे विविध कारण जरी असली तरी आपण अनुवांशिकता हे आपल्या आता 18 वर्षाच्या अनुभवातून आम्ही बघतो किंवा आमच्याकडे जे पॅरेंट्स येतात त्यामध्ये 70 ते 80% हा भाग अनुवांशिकता कारण असतं की मुलींची उंची वाढत नाही. त्यासाठी पालक हे आमच्याकडे उंची वाढवण्यासाठी येतात. अनुवांशिकता जर आपण बघितलं तर अनुवांशिकतेमध्ये जर अनुवांशिकता असल्यामुळे जर उंची वाढत नाही असं जरी असलं तरी आपल्या आयुर्वेदिक शास्त्रातील आपण जे संशोधित आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती जे डेव्हलप केली आहे त्याचा जर आपण योग्य पद्धतीने उपयोग केला तर निश्चितच ही उंची वाढते, काळजी करण्याचं कारण नाही. आता याच्यासाठी जर उदाहरण जर बघितलं जातं तर आमच्या क्लिनिकमध्ये साधारणतः 18 वर्षाच्या मुलीला आजीबाई घेऊन आल्या आणि त्यांनी बघितलं मी तर का बरं का उंची बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न केला पण हिची काही उंची वाढत नाही आहे. कारण की हिच्या आई वडिलांची उंची कमी आहे, तिच्या बहिणीची पण उंची कमी आहे. तर त्यांनी साधारणतः याच्या आधी पण त्यांनी बरीच हार्मोनल ट्रीटमेंट घेतली होती पण तिची काही उंची फारशी वाढली नाही. पण आपण त्यांना सांगितलं की ठीक आहे काही हे नाही. आपण तिची डिटेल केस स्टडी घेतली आणि त्यानंतर तिला औषध दिली. साधारणतः वर्षभरात तिची साधारणतः 3 इंचापर्यंत उंची वाढली. साधारणतः 9 सेंटीमीटरपर्यंत साधारणतः तिचा उंचीचा डेव्हलपमेंट झाला. तरी तिचे त्या वयाच्या नुसार जर बघितलं तर कमीच उंची होती. त्यानंतर आपण बघितलं की ठीक आहे तर त्यांना नंतर पुन्हा आपण त्यांना साधारणतः वर्षभराचा कोर्स करायला लावला. त्यानंतर तिची पुन्हा साधारणतः 2.5 इंचापर्यंत उंची वाढली. अशा पद्धतीने ती नॉर्मल उंचीला आली. म्हणजे अनुवांशिकता जरी कारण असलं तर त्यासाठी आपण योग्य बाकीचं बॅकग्राऊंड किंवा तिच्यामध्ये काय दोष आहेत काय नाही, शारीरिक दोष आहेत काय ह्या पण गोष्टी बघावं लागतं. त्यानुसार योग्य चिकित्सा पद्धती केल्या तर ही उंची वाढण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत होतं.
अगदी जसं तुम्ही सांगतायत की लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी खरं तर अनेक पालक असतील जे आपल्याकडे येतात, तर साधारण जे आईवडील आपल्या मुलांना आपल्याकडे घेऊन येतात आणि त्यानंतर उपचार सुरू होतात, ती प्रक्रिया नेमकी कशी सुरू होते? आपल्याकडे कशा प्रकारचे पालक म्हणजे मुलींना घेऊन येतात, जर याच्यात बघितलं तर आपण तर सगळ्यात मोठा जर बघितला तर मुलींना मोठ्या प्रमाणात आपल्याकडे घेऊन यायला जातं की आईवडिलांना असं वाटतं की मुलीची उंची जर कमी असली तर पुन्हा म्हणजे लग्नासाठी किंवा अशा पद्धतीनं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांचं म्हणणं पण रास्त आहे, कारण प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या पाल्यांमध्ये कुठलाही दोष असू नये, पण त्यांचा आपण सपोर्ट करून त्या पद्धतीनं ट्रीटमेंट करून आपण त्यांची निश्चितच उंची ही वाढवतो. त्याचप्रमाणे उंची वाढवण्यासाठी आपल्याकडे म्हणजे मोठ्या प्रमाणात जे येतात की ज्या नोकरीमध्ये साधारणतः सैनिकी झाली, मिलिटरीमधलं झालं, पोलीस खात्यामध्ये झालं, नेव्हीमध्ये झालं, त्याच्यानंतर जर आपण बघितले एअरफोर्स आणि एअर होस्टेससाठी या जे नोकरीचे हे आहे ते मापदंड याच्यामध्ये उंची ही कंपल्सरी त्यांनी ठराविक पॅटर्न दिलेला, तेवढी आपल्याला उंची गरजेचीच आहे. तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मुली येतात उंची वाढवण्यासाठी. हा एक भाग आहे. दुसरा म्हणजे एक स्पेसिफिक जो स्पर्धा परीक्षेसाठी उंचीची गरज असते किंवा स्पोर्ट्ससाठी आता मोठ्या प्रमाणात आई वडील स्पोर्टकडे पण मुलांना हे करायला लागले, पण स्पोर्टमध्ये उंची असेल तर खूप चांगला बेनिफिट्स होतो, म्हणून त्याच्यासाठी पण मुलं आई वडील आपल्याकडे मुलींना घेऊन येतात उंची वाढवण्यासाठी. तर या सगळ्यांना पालकांना असं सांगायचं की बरेचदा काय होतं की पालक सुरुवातीला बौद्धिक उंची कशी वाढेल पातळी याच्याकडेच लक्ष देतात, शारीरिक उंचीकडे म्हणजे शारीरिककडे मुलांच्या बघितल्याच जात नाही. तर पालकांना माझं असं म्हणणं आहे की आपण ज्यावेळेस काही ठरवतं की मुलांना कशात पाठवायचं किंवा मुलांची चॉईस कशी आहे की कुठं जायची आहे, तर त्यानुसार आपल्याला हे बघितलं पाहिजे की त्याचा क्रायटेरिया बघितला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला उंचीची गरज आहे किंवा शारीरिक पातळी किंवा फिटनेस कसा पाहिजे, या सगळ्यांचा विचार करून आपण पुढे पाऊल ठेवून मुलांना त्या पद्धतीनं तयार कराल. ठीक आहे, एनिवे या वयात जरी आले तरी आपण आयुर्वेदिक पद्धतीनं उंची वाढवू शकतो, पण त्याला थोडासा वेळ लागतो, म्हणून अर्ली एजमध्ये आल्यास त्याचा खूप चांगला आपल्याला बेनिफिट्स होता. याच्यासाठी म्हणजे आमच्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात बघितलं तर पोलीस आणि आपलं सैनिक भरतीसाठी मुलं खूप जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येतात उंची वाढवण्यासाठी. अगदीच. आणि साधारण मुलींच्या उंचीबाबत आपल्याकडे एक गैरसमज असा आहे की मुलींना मासिक पाळी येण्या अगोदरच त्यांची उंची वाढते, मात्र एकदा मासिक पाळी यायला सुरुवात झाली की त्यानंतर मुलींची उंची वाढतच नाही, आणि याबाबत खूप गैरसमज देखील आहे, तर काय सांगाल? नक्कीच. जर आपण बघितलं जेव्हा मुलींची मासिक पाळी सुरुवात झाली की आईंना किंवा पालकांना एकदम टेन्शन येतं की आता हिची उंची वाढेल की नाही वाढेल. पण काय होतं की अशा पद्धतीनं जो भाग असतो की जर आपण पूर्वीच्या काळात जर बघितले तर मासिक पाळी येण्याचा कालावधी हा साधारणतः 13 ते 14 वर्षाचा होता. त्यानंतर आता अर्ली एजमध्ये काय व्हायला लागलं की 10 ते 11 वयामध्ये मासिक पाळी यायला सुरुवात झाली. आता अर्लीमध्ये काही जागरूक पालक तर असं झालंय की अर्ली प्युबर्टी म्हणजे 8 ते 9 वर्षात सिम्पटम दिसायला लागले. असे जागरूक पालक पण आमच्याकडे येत आहेत की आता आपल्याला अर्ली जे सिम्पटम्स आहेत ते आपल्याला प्रोलॉंग करून पाळी पुढे ढकलता येईल काय. तर त्या पालकांना मी सांगू इच्छितो की आपण जर आयुर्वेदिक पद्धतीनं आपण तशा पद्धतीची ट्रीटमेंट डेव्हलप केली आहे की त्याचा उपयोग केला तर आपल्याला पिरियड जे अर्ली जे याचे प्युबर्टीचे सिम्पटम्स आहेत ते आपल्याला पुढे ढकलता येतात. तर आता पाळी आल्यानंतर नेमकं काय होतं की असं काय होतं की उंची वाढत नाही मुलींमध्ये, हा जो भाग असतो त्याच्यासाठी जर आपण बघितलं तर काय होतं की मुलींमध्ये दोन गर्भाशय आणि स्तनाशय असे दोन स्पेसिफिक ऑर्गन्स असतात किंवा जे गर्भाशय हे असतं की ज्याच्यामुळे पाळी आल्यानंतर त्यांची वाढ व्हायला सुरुवात होते. त्यांची वाढ व्हायला सुरुवात झाली की बाकीच्या याचं पोषण होत नाही, त्याच्यामुळे मुलींमध्ये पिरियड्स आल्यानंतर उंची वाढायला खुंटतं किंवा उंची वाढत नाही. जरी कारण असलं तरी आपण जशी की आपली संशोधित आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आपण डेव्हलप केली त्याचा जर उपयोग केला तर मुलींची उंची ही निश्चितच वाढते. त्याच्यामुळे आई वडिलांनी त्याची काळजी करू नये. जर याचं उदाहरण सांगायचं झालं तर आता साधारणतः आमच्या क्लिनिकमध्ये आई वडील मुलीला घेऊन आले, तिचं वय 18 होतं आणि साधारणतः ज्यावेळेस केस स्टडी आपण तिची घेतली तर तिचं 18 वय होतं आणि साधारणतः ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस वयाच्या 9व्या वर्षी तिची पाळी आलेली होती. तर मग ज्याच्यानंतर साधारणतः 18 ते 9 ते 18 एवढ्या याच्यात फक्त तिची 2 इंच उंची वाढली होती. साधारणतः जर आपण बघितलं की मुलांची नॅचरल उंची प्रत्येक वर्षाला 2 ते 2.5 इंचापर्यंत वाढायला पाहिजे, पण तिचं त्याच्यामुळे ती खूपच अशी ठेंगणी वाटत होती. म्हणजे आल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न होता आता आमची मुलीची उंची वाढेल काय, तुम्ही काय करता येईल असं. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, काही काळजी नका करू,
तिची पूर्ण स्टडी घेतल्यानंतर आपण तिला औषधी योजना केली. साधारणतः वर्षभर औषधं दिल्यानंतर साधारणतः तिची 8 सेंटीमीटर अशी उंची वाढली. त्यांना म्हटलं की अजूनही आपल्याला तिला उंची ही कमीच वाटते, तुम्ही पुन्हा कोर्स करा त्यांचा. काही दिवस त्यांना थांबून पुन्हा कोर्स करायला लागला. त्यानंतर त्यांची 7 ते 8 सेंटीमीटर पुन्हा वाढली. अशा पद्धतीनं आपल्याला उंची वाढवता येते जरी अर्ली पिरियड्स आली तर. हा एक भाग झाला. आपण तसंच कधी कधी बघितलं झालं की डिले मेन्सेस म्हणजे पाळी लेट येणं, अशा साधारणतः असेही येतात की पाळी लेट आली आहे तरी तिची मुलीची उंची वाढली नाही. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस एक मुलगी आमच्याकडे आली, आईवडील घेऊन आले, त्यावेळेस जर आपण बघितलं ती केस स्टडी केल्यानंतर तिच्या हिस्ट्रीमध्ये काय होतं की वारंवार आजारी पडणं म्हणजे हे होतं. आणि दुसरं म्हणजे तिला होतं थायरॉइड पण होता. म्हणजे थायरॉइड पण जसं आपण एक रिझन बघितलेलं आहे ज्यावेळेस मुलांमध्ये की त्याच्यामुळे उंची वाढत नाही, किंवा वारंवार आजारी पडल्यामुळे पण जे काही शरीराची वाढ व्हायला पाहिजे, पोषण व्हायला पाहिजे, इम्युनॉलॉजिकल फॅक्टर पाहिजे ते डेव्हलप होत नाही. मग त्यांना आपण व्यवस्थित त्यांच्या आईवडिलांना गाईड केलं, त्यांना समजून सांगितलं की पहिलं आपल्या या बाकीच्या आजारांवर पण तिला काम करावं लागेल. तिला तिथं व्यवस्थित त्याच्या पहिले सुरुवातीला त्याच्यावर ट्रीटमेंट दिली, नंतर उंचीवर दिली आणि त्यानंतर ती छानपैकी उंची वाढली. तर अशा वेगवेगळे कारणं असतात. जरी आईवडिलांना तेच सांगणार की अर्ली पिरियड्स आले किंवा काही काळजी करू नका, जर आपण सांगतो त्या पद्धतीनं व्यवस्थित चिकित्सा केली तर 100% ही म्हणजे आपल्याला त्याच्यात उंची वाढवण्यासाठी मदत होते. नक्कीच योग्य वेळेला जर आपण चिकित्सा केली तर नक्कीच आपल्या मुलांची ही उंची वाढू शकते. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद आज तुम्ही त्या आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.